नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दही वांग बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 वांगी घेतलेले, तीन एकदम छोट्या छोट्या आकाराची होती आणि काटेदार वांगी होती बघा। आणि त्याला काय केलं, असं मधोमध मी कापून घेतलेलं आहे। ही मोठी सुद्धा घेऊ शकता, अशा पद्धतीची जर मोठी पाहिजे असली तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता, पण अशी काटेवाली होती, चवीला छान लागतात। ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, स्वच्छ धुवून बघा मी असं कट मारून पाण्यात ठेवलं होतं। तर आपण ह्याला काढून घेऊया। त्यासाठी साहित्य बघा, कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे, भाजून कुटून घेतलेलं आहे। 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो पण बघा अशा पद्धतीमध्ये मी बारीक केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली देठासकट, आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आहे, 7 पाकळ्या लसणाच्या आणि 1 हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि त्यात टाकायचे आपल्याला दही घेतलेलं आहे बघा, एकदम फ्रेश दही घेतलेलं आहे। आंबट जरी असलं तरी पण ह्याला चालू शकतात। हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा व्यवस्थित असं चांगलं। आणि दही जे घेतलं होतं ना, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे घेतलं, थोडंसं जास्त कमी जरी घातलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये तुम्ही धनेपूड जिरेपूड जरी घातली तर चालेल, तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडासा गरम मसाला जरी टाकला तरी पण चालू होते, कारण माझा कांदा लसूण मसाला असं काय टाकायची गरज पडत नाही, एकदम चांगला आहे ना, आता नवीन बनवलेला आहे। आता ह्या काय करायचं, अशा भरून घ्यायचे, दाबून दाबून भरून घ्यायचं चांगलं असं बघा, दाबून दाबून मी भरून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते, जर तुम्ही शेंगदाणे जर खात नसाल तर काय करायचं माहिती आहे का, चण्याच्या डाळीचे पीठ थोडंसं हलकंसं भाजायचं, आणि ती पण ह्याच्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल, आणि जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं। तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे भरून घेते। अशा पद्धतीने बघा मी सगळं दाबून दाबून भरून घेतलेलं आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, आणि तो चांगला गरम झालेला आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे मोहरी तेल वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे। गॅस एकदम बारीक आहे, आणि ह्याच्यावर आता हे मी वांगी टाकून घेणार आहे। करून बघा एकदा, खूप छान लागतात। ही जे आपला मसाला राहिला होता ना, हा पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि जर तुम्हाला आता हे कसं, आपण दही टाकल्यानंतर कधी कधी लयच पातळ दही जर असेल तर तुमचा मसाला हे वांग्यामध्ये बसला जाणार नाही, तरी पण मग नाही बसला तरी चालेल, वांग्यांच्या पातळ जरी फोडी तुम्ही करून जरी घेतल्या तरी पण चालू शकते। ह्याच्यावर 1 बटाटासुद्धा तुम्ही साल काढून सुद्धा टाकू शकता। ह्यात मसाला होता बघा, ह्यात मी घातलेलं आहे थोडंसं पाणी, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। आणि पाणी किती टाकायचं, कमीत कमी 1 वाटीभर जरी टाकलं तरी पण चालू शकते। एकदम गॅस बारीक आहे, अजिबात ह्या वांग्यांना तर हलवायचंच नाही आहे। आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पॅक झाकण ठेवायचं। एकदम पाणी टाकलेलं आहे आपण, ह्याला हलवायची गरज नाही आहे, आणि ह्याला एकदम 20 मिनिट आपण झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं 20 मिनिटासाठी, बघा मस्त असं झालेलं आहे। मी एकदा पण हलवलेलं नाही आहे त्याला, छान झाले बघा, शिजले पण बघा, खाली वगैरे सुद्धा लागत नाही बघा। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर तुमचा जर तवा म्हणा कढई म्हणा जास्त पातळ असेल का नाही, ते एकदा हलवायचं, हे लक्षात ठेवायचं। आता मस्त असं होतं बघा, किती छान शिजलेलं आहे बघा, अशा पद्धतीत शिजतं, आणि चवीला तर लय भारी लागतं। तुम्ही करून बघा का, तुम्हाला वांग दाखवा, तुम्ही म्हणाल हे का अजिबात खाली लागत नाही। आणि ही जी दही टाकल्यामुळे ना इतकी छान चव येते ना, तुम्ही एकदा करून बघा। ह्यातलं एखादं साहित्य जरी कमी टाकलं तरी चालेल, पण दही जरूर टाका। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।